हो बाबूजवळ जाते झाली म्हणते आता सुट्टी तर मला राव नाही देत म्हणते. तर गुड मॉर्निंग गाईज, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही दवाखान्यातच आहे. तर इथच्या नर्स लोकांनी सिस्टर लोकांनी खूप हेल्प केली मला आणि मावशीनी सगळ्यांनी. हो फक्त आता आपला बाबू तिकडे आहे म्हणून नाही तर त्याची पण जास्त केअर इथेच झाली असते. आणि या मावशीने पण खूप मदत केली. तर सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, आता मी चाललो बाबूला दूध देण्यासाठी. तर आता टाइम झाला 8:01. तर दूध तर देऊन दिलं मित्रांनो. तर आता डॉक्टरचा राऊंड होते त्याच्यामुळे मी थांबून जातो इथं. आता डॉक्टर साहेब अंदर गेले, आता आवाज देणार मला. तर पाहू. तर डॉक्टर म्हणे 2-3 दिवसात पाहू म्हणे काय होते. तर इडली पार्सल घेतली. तर बेबीच्या मम्मीसाठी दूध आणायचंच राहिलं. दूध तेच म्हणणार होती मी, तेच रेकॉर्डिंग करून आणा लागत होतं जी. आणतो. माझे काही फॅन भेटले आहे तर त्यांना फोटो काढायचा होता. तर दूध आणण्यासाठी तिकडे जावं लागते. तर आता स्टेट बँक चौक मध्ये भेटते म्हणते, तिथे चाललो होतो. थंडी तर खूप आहे आमच्या इकडं, एकदम चिल्ड. हो हो. तर भाऊ पण घेतलं दूध बनवून, साखर टाकून देतो म्हणते भाऊ. आतापर्यंत 1-2 दोघांनी विचारलं तर नाही म्हणे, कारण की त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. तर भाऊ देऊन राहिले, आता आपण घेऊ. मित्रांनो, दूध तर भेटलं. आज मला इथून सुट्टी होणार आहे आणि सुट्टी झाल्याबरोबर मी बाबूजवळ जाणार आहे. त्यांनी आता दूध आणलं आहे माझ्यासाठी. म्हणजे औषधी घ्यायची आहे दुधातनी, तर म्हणून दूध आणलं आहे. दुधात औषधी टाकून पिऊन घेतो आणि यांनी जाते घरी. तोपर्यंत पैसे आणते. म्हणून इथं सुट्टी झाली मग डायरेक्ट बाबूजवळ जाते मी. मित्रांनो, तुम्ही सगळे सपोर्ट करताय त्याच्याबद्दल थँक्यू. काही लोक भेटायला आले, त्यांना मी भेटू शकलो नाही कारण की मला इकडून दूध वगैरे बाबूला तिकडे द्यायचं होतं. आणि थोडंसं बाबू तिकडे कुलकर्णी हॉस्पिटल असल्यामुळे मला इकडं येणं तिकडे जाणं दोन्ही इकडे चक्कर मारत आहेत. त्याच्यामुळं काही लोकांना भेट नाही झाली. त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणतो. आणि खूप खूप धन्यवाद तुमचा की सगळे तुम्ही सपोर्ट करताय. थँक्यू. तर मित्रांनो, मी आता फ्रेश होऊन दवाखान्यात चाललो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्राचीला सुट्टी झाली म्हणते, मी इकडं फ्रेश व्हायला आलो तर झाली म्हणते आता सुट्टी, तर मी तिकडं चाललो आता. तर मित्रांनो, आता दवाखान्यात आलो आणि भाऊ पण भेटायला आले. तर चला, आता सुट्टी झाली म्हणते तर पाहू. तर काय म्हणे डॉक्टर? काय नाही म्हणे, चांगला आहे म्हणे. टाका चांगले आहे म्हणे. आता 8 दिवसांनी आम्ही. हो ना, ठीक आहे, चांगले आहे म्हणते. तर 8 दिवसांनी आता बोलावलं आहे, तर पाहू आपण काय होते. तर हे डिस्चार्जचं कार्ड भेटलं आता. तर मॅडमला सुट्टी होणार आहे. मॅडम तर मस्त खुश आहे, आता बाबूची भेट होणार म्हणून. आहे ना, खुश आहे का नाही? भरलं ना. हो हो, थांब ना, येऊ तर ते. काढलं का ते सलाईन वगैरे? अरे बापडे. तर हे गोळ्या उरलेल्या आहे, हे वापस करून देतो मेडिकलमध्ये. तर आमच्या बाईले बाबूपाशी नेता आता, बेबीपाशी आमच्या. तरी पण आता बेबीला भेटून घरी जायचं आहे कारण की आताच मला राहू नाही देत म्हणते त्याच्याजवळ. काल वाटलं होतं का तिथेच राहू दे, पण नाही म्हणत आहे. तर काही नाही, 2-3 दिवसाची गोष्ट आहे. मग बाबूच घरी येणार. तर आता हे दत्त मंदिर आलं आमच्या दत्त चौकातलं. तर आता पाया लागून घे दुरूनच. तर प्राचीला थोडं हळूहळू चालायला लागते ना, त्याच्यामुळं. हाच एक वेळा. तर मॅडमला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून लिव. माझी मम्मी गेली आहे अंदर, आता ती खूप लढणार आहे तिच्याजवळ. तर बाळाची मम्मी आता गेली अंदर, तर खूप खुश आहे प्राची. तिलाही बरं वाटते आता थोडंसं. हो, तिची भेट झाली, थोडीशी लढली ते, पण
तर आता मी ते काही लॅबचे पैसे आहेत ते देऊन देतो. आता दवाखान्याच्या बाहेर तिचा चेहरा पाहू शकता तुम्ही. काय म्हणे, कसा आहे बाबू? ठीक आहे, बरं आहे. तर गाईज मी घरी आलेली आहे आणि जेवण पण केलं. थोडीशी इमोशनल झाली होती बाबूला पाहून, पण आता ठीक आहे. त्याच्या चांगल्यासाठीच आहे तिथं तो. आता 2-3 दिवसांनी घरीच येते. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वैभवची खूप दगदग चालू आहे. पहा आता डबल बाबूसाठी दूध घेऊन जाणार आहे. दिवस रात्र त्याच्यासाठी मेहनत करत आहे. आणि बस आता 2-3 दिवसात घरी आल्यानंतर तुम्हाला फेस रिव्हील पण करतो आणि सगळं काही दाखवतो पण. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.